नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुयोग आहे आणि माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनपूर्वक परत एकदा स्वागत करतो आहे। तर म्हणजे कशा सगळे मजेत ना। तर आता काही दिवस राहिलेत आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाला आणि सगळीकडे आता लगबग चालू आहे, घराला कलर वगैरे आणि त्याचबरोबर साफसफाई वगैरे तर ऑलमोस्ट झालेली आहे, कारण थोडे 3-4 दिवसच राहिलेत आणि आता सगळीकडे गणपतीच्या शाळेमध्ये त्यांची लगबग चालू आहे की लवकर जे गणपती असतात ते संपूर्ण रेडी करून द्यायचे असतात, कारण 1-2 गणपती नसतात तर काही ठिकाणी 100-200 पण गणपती असतात। त्याचप्रमाणे मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की आमच्या इकडे ना पराडमध्ये ना एक गणपती शाळा आहे पाटकर यांची, तर त्या शाळेमध्ये आपण जाणार आहोत आणि तिकडे बघूया आता म्हणजे गणपती आता रंगवायला घेतलेत, कारण त्यांची लेखणी वगैरे ना आपल्याला पाहता येणार आहे कशा पद्धतीने असणार आहे। मी आहे आणि माझ्यासोबत दयादा आहे, तर दयादाचा पण गणपती तिकडे आहे आणि तो पण कलर वगैरे म्हणजे लेखणी वगैरे करायला तिकडे आलो। तर आपण आता तिकडे त्या शाळेमध्ये जाणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक तर करायला विसरू नका, त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच गावाकडील नवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येणार। तर आता दयादा आला ना की आपण त्या शाळेमध्ये जाऊया। तर मित्रांनो बघा, दयादा आला आणि त्यासोबत आता आम्ही चाललो आहे। चल हसून द्या का, हसून द्या मचून चल चल। मित्रांनो, आम्ही ना या गणपती शाळेमध्ये आलो आहे, जे पराडमध्ये पाटकर हे चालवतात त्यांचे गणपती म्हणजे गणेश शाळेमध्ये आलो आहे आणि इकडे बघूया कुठल्या प्रकारचे गणपती वगैरे आहेत आणि इथली लेखणी वगैरे बघूया आपण। इकडे बघूया गणपती वगैरे आणि हा बघा, हा गणपती तुम्ही बघू शकता, याचा कलर वगैरे झाला आहे, तरी अजून थोडं याच्यामध्ये अजून काय करायचं बाकी या गणपतीमध्ये की पूर्ण रेडी झालं आहे? फुलं मारायची आहेत गादीला, फुलं वगैरे मारायचे इकडे बघू शकता तुम्ही आणि डोळ्यामध्ये बघा संपूर्ण जिवंतपणा आपल्याला दिसतोय। मी तुम्हाला झूम करून दाखवतो आहे बघा, लेखणी वगैरे बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीची आहे आणि इकडे अजून थोडंफार काम वगैरे करायचं अजून पूर्ण रेडी नाही झालं आहे। असे भरपूर सारे गणपती वगैरे इथे आहेत आणि तुम्हाला दाखवतो। हा पण गणपती बघा तुम्ही, इथं पण मूर्ती आहे बघा, ही पण मूर्ती तुम्ही पाहू शकता, सुंदर अशी वाटते बघा ही गणपतीची मूर्ती आणि इथे अजून पण लेखणीचं काम वगैरे चालू आहे। मित्रांनो, जे शाळा चालवतात ना ते काकांशी आपण आता बोलूयामध्ये या शाळेबद्दल विचारूया। तर काका, तुमचं नाव कसं आहे? संतोष गोपाळ पाटकर। आणि ह्या शाळेबद्दल तुम्ही म्हणजे आम्हाला थोडक्यात सांगा, म्हणजे ही शाळा कधीपासून म्हणजे वडिलोपार्जित वगैरे? आमची शाळा वडिलोपार्जित आहे। ओके, हां चालू त्याच्या मागे आम्ही चालवली आहे। ओके, आणि इथे आपले जे गणपती असतात ना म्हणजे गणपतीच्या मूर्त्या असतात त्या शाडू मातीच्या आहेत की काळ्या मातीच्या आहेत? काळ्या मातीच्या। आणि ह्या काळ्या माती म्हणजे किती दिवसांमध्ये हे म्हणजे आपण जेव्हा विसर्जन वगैरे करतो ना ते किती दिवसामध्ये म्हणजे वितळतात गणपती वगैरे की लेट होतं? म्हणजे शाडू मातीसारखे लगेच वितळतात काय? आणि आपल्या इकडे ज्या मूर्त्या वगैरे आहेत ना ते कितीपर्यंत उंचीच्या आहेत म्हणजे फुटाच्या? 5 फुटापर्यंत आहे। 5 फुटापर्यंत। आणि या आपल्या ज्या पेंडूर गावामधल्या आहेत की तुम्ही बाहेरच्या पण ऑर्डर वगैरे घेता? बाहेरची पण आहे, कोल्हापूरपर्यंत आपले राहतात। ओके, कोल्हापूरपासून पण इथून घेऊन जातात। आणि काका, आपल्या इकडे ना मूर्त्या किती आहेत आपल्या इथे टोटल मूर्त्या? ते 40 आहेत। 40। आणि हा आहे तो कोल्हापूरचा गणपती। हा दरवर्षी म्हणजे किती वर्षापासून सांगते ते गणपती? हा 3रं वर्ष चालू आहे, गणपतीला 3रं वर्ष चालू आहे। कोल्हापूर। हा बघा, सुंदर अशी मूर्ती आहे आणि हा कोल्हापूर म्हणजे किती लांबून इथे गणपती जे अन्न एकदा आवडला ना की ते दरवर्षीप्रमाणे सांगतात। इकडे बघू शकता मस्त सुंदर अशी मूर्ती आहे। आता काय याच्यामध्ये काय करायचं राहिलं आहे? डिझाईन त्याच्यामध्ये हिरे वगैरे लावायचे बघू शकता, एकदम सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते आणि इकडे अजून मूर्ती आहेत पण त्याचं काम वगैरे चालू, कारण आता थोडे 3-4 दिवसच राहिले आहेत। अजून किती गणपतीच्या मूर्त्या वगैरे तयार करायच्या आहेत? जास्त नाही, 4-5 राहिले असतील। ओके, इकडे बघा छोट्या म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला ते गणपती वगैरे पाहायला भेटतात। तिथं आमच्या वाड्यातील ना 2 गणपती आहेत, एक हा एक गणपती आहे आणि अजून तुमचं गणपती कुठलं? अयोध्याचं।
हे आहे काय. आणि असे आमचे ना आमच्या वाडीतले 2 गणपती आहेत. तो एक गणपती आहे आणि हा एक गणपती आहे बघा इथे पण. ओके. इकडे बघा सोनेरी कलर वगैरे मारायचं काम चालू, म्हणजे मुकुट वगैरे. इकडे अजून पण छोट्या छोट्या मूर्ती आहेत बघा, कारण एवढ्या छोट्या मूर्त्यांना एकदम बघायला पण बऱ्या वाटतं आणि उचलायला एकदम हलक्या वगैरे असते बघा. इकडे बघा अजून मूर्तीचे काम वगैरे चालू होते. ह्याच्यामध्ये फक्त काय डायमंड वगैरे लावायचे आहेत ना ह्या मूर्त्यामध्ये, बाकी सगळं रेडी झालं आहेत ना. इकडे बघा. ओके. ह्याच्यामध्ये डायमंड वगैरे ह्याच्यामध्ये करायचे आहेत. बाकी पूर्ण पण ही रेडी झालेल्या आहेत मूर्त्या, बघू शकता. एकदम मस्त काम वाटते तुम्हाला. हा कुठला हे करतोयस मित्रा? स्ट्रक्चर मारतोय मित्रांनो. हे बघा हे स्ट्रक्चरचे पण काम बघा तू वर. मित्रांनो हे बघा म्हणजे जे शाळा चालवतात ना पेंटर, त्यांच्या वडिलांनी म्हणजे आता ह्याला ना 11 वर्ष पूर्ण झाले आणि 12 वर्ष यांना मूर्तीला आहेत बघा. अजून पण कला बघा कशी ती, अजून पण ह्या मूर्तीमध्ये जिवंतपणा वाटतो. हे बघा डोळे वगैरे बघू शकता. थोडासा कलरही झाला आहे पण अजून पण बघा कलर आहे तसा आपल्याला दिसतो बघा. मित्रांनो हे पण ना काका आहेत ना, ते पेंडूर गावातले एक कलाकार आहेत, म्हणजे ते पेंटिंग वगैरे करतात. तर ते पण आता बघा लेखणी वगैरे त्यांनी सर्व काका तुम्हीच लेखणी वगैरे केलेत काय गणपतींची? हे बघा लेखणी बघू शकता तुम्ही. का तुमचं नाव कसं? नाना सावंत. ते आपल्या पेंडूर गावातलेच आहेत. तर ते देखील इथे आलेले आहेत आणि ते दरवर्षी येतात काय तुम्ही इथे? होय. ओके. इकडे त्यांचं काम बघू शकता तुम्ही, रंगकाम वगैरे लेखणी काम वगैरे बघू शकता. कारण एवढे कलरमध्ये कलर हे करायचे म्हणजे एक मोठी डिफिकल्ट गोष्ट असते, होऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ना जी गणपती शाळा होती ते बघितलं आपण कशा प्रकारे उत्कृष्ट काम, म्हणजे प्रत्येकाची लेखणी करायची जी कला असते ना ती वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये हे वेगवेगळ्या रूपात आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्त्या दिसतात. त्याचबरोबर त्यांची कला वगैरे लेखणी वगैरे कशा पद्धतीची असते. तर म्हणजे आता ना त्या घराच्या खाली ना इथे ना एक नदी आहे, त्या आपण नदीवरती जाऊया, बघूया मस्तपैकी. इथे क्लायमेट आहे, संध्याकाळ झाली आहे आणि इकडची नदी वगैरे मी तुम्हाला दाखवतो. त्यानंतर आपण इथून काय घरी जाणार आहोत. बघूया इथे मी तुम्हाला नदी दाखवतो. इकडच्या साईडचा जो निसर्ग आहे तो हे बघा.
त्या काकांच्या घराच्या खाली आल्यावर मस्त की सुंदर असे लोकेशन आहे बघा. इकडे संध्याकाळचं ना एकदम निवांत आपण इथे ना एक विश्रांतीसाठी येऊ शकतो. हे बघा होड्या वगैरे इथे आहेत. इकडचा परिसर बघा मस्त शांत शांत सगळीकडे वातावरण आहे आणि विस्तीर्ण अशी नदी आहे बघा. तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता. बघितलं असेल तुम्ही कशा भरपूर साऱ्या गणपती वगैरे होते. त्याचबरोबर अजून पण आता झाले 2-3 दिवस राहिले गणपती बाप्पा यायला. सगळ्यांची लगबग चालू आहे. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला लाईक तर करा, त्यामुळे कमेंटसुद्धा करा कसा तुम्हाला वाटला. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच गावाकडील नवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येणार आहेत. चला तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.